राजकुमार महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजकुमार महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील राजकुमार महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकामाच्या ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. क्षणात मोठा आवाज झाला आणि बांधकामाचा मलबा खाली कोसळला. याच ढिगाऱ्याखाली काम करणारे कामगार अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र या दुर्घटनेत एका कामगाराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाय, तर 4 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. व्हिडिओमध्ये जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटविताना दिसत आहेत. या घटनेमुळे बांधकामाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? बांधकामाची गुणवत्ता आणि स्लॅबच्या कामाची पाहणी करण्यात आली होती का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. राजकुमार महाविद्यालय हे भोकरदन तालुक्यातील धावडा येथे असून महाविद्यालयाची अधिकृत नोंदही उपलब्ध आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेला नेमके कारण काय? बांधकामात काही निष्काळजीपणा झाला होता का? याचा तपास करून दोषींवर कारवाई होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. महाराष्ट्र माझा न्यूज विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार.